मित्रांनो, समोरच बघताय आपला द्वादशी हिंद केसरी बकासूरच्या दावणीतला त्याच्याच तालमीतला आपला अ, महाराज देखील मैदानामध्ये आलेला आणि एक चांगली 38 मध्ये गाडी पळाली आणि सोबत होता पैऱ्याला बलमा. वैभव मामा नमस्कार. नमस्कार. मामा, मैदानात आल्यापासून खूप चर्चा होती की नक्कीच वैभव मामा मैदानामध्ये आले आणि आपला महाराज देखील आलेला आहे. एक मुलाखत घ्या आता. योगायोगाने एक गट देखील पास झाला आणि एक चांगली गाडी पळाली. हो. दादा, आज आनंद कसा आहे आज या गाडीचा स्पीड बघता? नाही थोडासा त्रासच झालता जरा थोडा काल बसून पायऱ्यासाठी एकाने थोडंसं फसवलं आम्हाला मुंबईवाल्यांनीच. ते महाराजचा पायरा तोडला आपला, त्यामुळे इथं काही भरून गट तरी पास करायचा हिशोबाने चालू होतं आणि ते बैलाने आज पूर्ण केलं. दादा, खरं तर बघायला गेलं तर महाराज पण एकदम चांगला बोलतोय. बकासूरच्या पावलावर पाऊल ठेवून तो आता तयार होतोय. पहिल्याला असे प्रॉब्लेम्स नाही आले पाहिजेत, काय बोलाल? काय होतंय, आता कुणाला फोन केला की ते पहिलं म्हणतात बक्कासूर घाला, मग आम्ही बैल देतो. त्याच्यामुळे त्याला टॉपचे पैरे कुठले झालेच नाही आजपर्यंत. आता पहिलंच एक नंबरातला बैल असं आम्हाला जो आज भेटला आम्हाला, असं न कुठली आठ टाकता. मामा, असं काय व्हायला पाहिजे? कारण का आपण बघायला गेलं तर बकासूरच्या तालमीत जरी पळाला तरी पण कुठं ना कुठं तरी त्या नंदीचं नाव होत आहे. आज तुमच्यासारखीच ही अवस्था आहे तर गरीब गाडा मालकांनी काय करायचं? नाही, लय पायऱ्यासाठी बाक्याला नाही त्रास होत, पण बाकीच्या बैलांना लय त्रास होतो. आता जवळजवळ 10-12 दिवसापूर्वी महाराजचा पायरा झाला होता, पण मामांनी केला होता पायरा. तो मुंबईमधलाच बैल होता आणि आपण त्याला बकासूर बी दिलेला आहे. आधी त्या गाडीने 1 नंबर बी केलेला आहे. हा, आणि तो बोलला की एका शब्द मामाच्या बैल देतो मी म्हणला तुम्हाला. आणि ज्या दिवशी लॉट निघले त्या दिवशी मामा त्याला दिवसभर फोन करत होते. ज्या रात्री फोन केले त्या दिवशी दुपारपर्यंत फोन केले, त्यांनी काही फोन उचललेच नाही. बंद करून ठेवायचा, कट करायचा. त्याच्यावर आपल्याला कळलं होतं की त्यांनी पायरा आपला तोडलेला आहे आणि आपण चिठ्ठी पण नव्हती टाकलेली त्यावेळेस. तर आमचे मग सोनू भाऊ आहेत, त्यांना फोन करून आम्ही चिठ्ठी घेतली आणि म्हणलं आज तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आमचा बैल तुमच्या नावा पळवायचा आहे. वा. मग आम्ही बलमावल्यांना फोन केला, एकच फोन. काल बैल पळून आलाय राटणीमध्ये. पहिल्या गटात गाडी पळाली, गाडी फॉल झाली. त्यांना एकच फोन केला बैल पाहिजे म्हणून मामाने. एका शब्दावर पायरा झाला, ते डायरेक्ट सकाळी इथं आले. मामा, त्यांच्याबद्दल काय बोलला? कारण का बघा, एका शब्दाला पण एवढी किंमत आहे आणि कुठं ना कुठं बघायला गेलं तर काही शब्दांना या बैलगाडी क्षेत्रामध्ये किंमत नाही. काय सांगाल? कारण का नाही. एकाने फसवलं आणि दुसऱ्याने लगेच पहिल्यासाठी उचलून धरलं तुम्हाला. म्हणजे आज तो बैल पण एवढा प्रवास करून काल एक फेरा पळून आपल्या बैलाला पण प्रवास झाला, पण प्रवास करून पण इथं गट पास केला तरी आनंद वाटतो. की ह्या मुंबईमध्ये ही बिंदोडची मैदानं जास्त असतात, 3 फेरीची कमी असतात. आणि जे मुंबईवाल्यांचं प्रेम आहे त्या प्रेमासाठी बैल आपण खास करून इथं घेऊन आलो. बकासूरच आणायचा होता, पण नेमकं तिकडं मैदान पडलं आणि आपले 2 वर्ष तिकडं गाडी फायनलला आहे, 3रं वर्ष आहे. त्यामुळे बैल आज तिकडे बकासूर पण पळायला गेले का? पळायला गेला. मामा, आता एक इताड्याला पण 4 तारखेला मोठं मैदान येत आहे. तिथे बोलतोय बकासूर येणार आहे. नक्की काय चर्चा आहे? काय आता मामांनी केलं तर 100% येणार, कारण बैल आम्हाला डॉक्टरने सांगितलं 8 दिवसाच्या गॅपवर पळवा. आज पळून आता परत 4 दिवसांनी बघू आता कसं काय होते. बैलाच्या मुडावे सगळं. मामा, आज एक चांगला स्पीड लागला गाडीला. गाडी गाडीकडे एक बघता नंबर काय वाटतंय? हा, गाडीचे स्पीड कडे बघता काय वाटतंय? आज कसं काय? नाही, खालूनच गाडी अंतर टाकून जाते आणि सगळे आपले जेवढे माय मुंबईमध्ये मित्र आहेत त्यांना विचारूनच या गाडीचं नियोजन केलं. ते आमचं भाऊ आहेत मोठं, ते आपल्याला लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून बकासूर मुंबईमध्ये पहिल्यांदा आला तेव्हापासून हे सोबत आहे. ह्यांना विचारल्याशिवाय मुंबईमध्ये आपण दुसऱ्या बैलांचं नियोजन करत नाही. बरोबर. काल जवळजवळ आमचे 50 फोन झाले असतील. हा घालू का तो घालू, हा घालू का तो घालू. नक्कीच मामा, 26 तारखेला 26 जानेवारीला तुम्ही दरवर्षी येता, पण यावर्षी कुठेतरी बकासूर फॅन्सनी मिस केले, जाम मिस करत होते. बकासूरला काय बघण्यासाठी झालं? इकडे तिकडे फिरत होते. मागच्या वर्षी ते आपली चांगली गाडीला मार लागला होता. गाडी मस्त जिंकली, पुढे येऊन जरा मार लागला होता आपल्या गोटच्या सर्जाला बरोबर. मागच्या वर्षी त्याच मैदानावर. मग त्यामुळे रिक्स नाही घेतली आणि दोन्ही बैलांना पायाचाच प्रॉब्लेम होता सारखा, त्याच्यामुळे नाही रिक्स घेतली. मामा, जेव्हा मैदानात येत होतं ना तेव्हा सगळी कुठे ना कुठेतरी बोलत होती की वैभव मामांचं आणि सचिन शेटचं म्हणजे असं काहीतरी फाटलंय किंवा असं भांडण झाले. नक्की काय विषय? नाही, भांडण बिंड काय झालं, आमच्या बॅनरला अजून बी शेटचं नाव आहे. आम्ही रात्री फार्म हाऊसवर शेटच होतो, त्यामुळे काय भांडण बिंड काही नाही शेटचे नाव. बरोबर आहे, म्हणजे एक घरातले संबंध आहेत आपले. घरातले आमचे मोठे भाऊ आहेत ते. मामा, आज आनंद कसा आहे या मुंबईची पब्लिक कडे बघता? कारण का कुठं ना कुठं तरी या सर्वांचं प्रेम भेटतंय आज तुम्हाला. बकासूरच्या दावणीला कुठलाही बैल घडू दे, पळू नाही तर नाही पळू, त्याचं हे प्रेम एवढं आहे आणि हे जवळ बकासूरची दावण आहे तोपर्यंत हे प्रेम राहणार आहे 100%. हो. बकासूरच्या नंतर असं कोण वाटतं तुम्हाला की खरोखर नाव करू शकतं किंवा असं काहीतरी आहे का नियोजन की बकासूरचं नाव टिकून ठेवू आपण? आहेत ना आपल्याच. आता तुम्हाला सांगतो, बकासूरच्या नंतर आमचे साम्राज्य 3 वेळा फायनल राहिला, वादळ क्वार्टर फायनल राहतोय, महाराष्ट्र काय आता
त्या दिवशी 2 नंबर केला कोरेगावला. परत हाय बैल गुलालात आहे त्याच्या मागोमाग. मामा मग पुढचं नियोजन कसं असणार आहे बकासूरचं? कारण का बघायला गेलं तर डॉक्टरने आरामावरती पळवायला 8 सांगितलं. दिवसात आता बैल जवळजवळ 22 का 21 ला बैल पळाला होता. बैल आज काढलाय डायरेक्ट 8 दिवसाचा आराम. मामा आता मागे पण राहुल दादांना पण विचारलेला प्रश्न की बकासूर आणि आपला मथुर कधी एकत्र येतोय करतो, पण तो नियोजन काय होत नाही, काय सांगाल? नाही काय झालं, मी स्वतः दादाला फोन केलता एक 15 ते 20 दिवसापूर्वी की आपण गाडी पळू म्हणून. दादा म्हणले होते थोडासा बैल आपला थोडासा वीक आहे वाटतोय बैल, आपण 100% आता आमचं क्षेत्र काय इथं बिनजोडचं चालूच आहे. 3-1 महिने पडल्यात आपल्याला पळायला, आपण 100% पळून चांगलीच गाडी करू मुंबईमध्ये. बरोबर. त्यामुळे ती गाडी पण लवकरच पळताना दिसेल. दादा त्या दिवशी असा योगायोग झालेला की बकासूरचा सेमी आणि मथुरची जी ओवल्याची शर्यत ती एकाच टायमाला होती. सगळे हो. फॅन्स कुठेतरी खुश झालेला, आनंदाचा क्षण होता तो, काय सांगाल? दोन्ही म्हणजे ज्या बैलांनी महाराष्ट्रावर मानावरती अधिराज्य केले ते दोन्ही बैल, तो पण बॅड पॅच मध्ये होता, आपण बी बॅड पॅच मध्ये होतो. आणि दोन्ही बैलांनी एकाच दिवशी इकडे मग त्यांनी बिनजोड केली मोठी, तिकडे बाकीने सेमी काढला. त्यामुळे आनंद वाटला सगळ्या. आणि ते बैल पळतोच त्या चाहत्यांसाठीच पळतो, दोन्ही बैल त्याच्या चाहत्यासाठी पळतात. दादा बघायला गेलं तर दोन्ही नंदींची चाहते खूप आहेत आणि हो. कुठेतरी दुरावलेले एकत्र येत चाललेत. हो. कुठेतरी सगळ्यांचे प्रेम एकमेकांप्रती वाढत आता चालले. मालकच एकत्र आहेत, ते काही विषयच नाही. रोज 2-3 दिवसाला फोन चालूच आहे, दादाचा आमचा, शुभमचा आमचा. म्हणजे मला कुठे तरी- भेटले की आम्ही आता पुण्यामध्ये दरवेळेस भेटतो, शुभम येत असतो सारखा, त्यामुळे भेट होती सारखी. दादा मला तर वाटतं आता पण आपली भेट झाली मथुर हो जेव्हा आताच त्या मी शुभमला पण काल फोन करत होतो की महाराजला बैल बघ एखादा मुंबई मधला. मी सुचवलं होतं नाही का, त्यांच्या आता 1 नंबरातला खेळाडू म्हणले की त्याच्यात थोडस अनुभव आहे. हा 1 नंबरातला बैल बघ, कारण बैल पळतोय. बैल आता बघितलं सगळ्यांनी, बैलाला फक्त बैल पुरत नाही, तर ह्यो बी बैल बाक्याच्या पावला पाव देऊन ओ मागो त्याचा गुलाल घेणार. नक्की दादा किती दाती आहे आता सध्या? आता 4 आहे. चौसा आहे. काय अपेक्षा ठेवता याच्याकडनं? हाय भरपूर अपेक्षा आहे याकडून, फक्त पैरे झाले पाहिजे. कशा प्रकारे पहिले बघणार तुम्ही याच्या पुढे तरी? नाही आता काय जे म्हणतात ना, बकासूर देणार पण बैल घालणार याला आता. तर बरेचशे वेळेला बकासूरला पण नावं ठेवले जातात, कारण का बरेचशे वेळेला बघतो की बकासूर आता पळणार नाही, खूप कमी पळतो, स्पीड कमी झालाय. जेव्हा जेव्हा त्याच्यावरती बोट उचलली जातात तेव्हा तो काहीतरी असं वेगळंच करून दाखवतो, काय सांगाल? टीका झाली की उत्तर भेटतं. हा. पहिल्यापासून सांगत आलंय. आणि थोडासा त्याच्या पोटामध्ये तार असल्यामुळे त्याला थोडस 2-1 महिने तो त्रास भोगावा लागला. तर तुमच्या मुंबईमधल्या मित्रांबद्दल काय सांगा, कारण का जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या मैदानात येता ना, सभोवताली संपूर्ण अशी जाम गर्दी असते तुमच्या. मुंबईकरांचं प्रेम आहे तुमच्यावरती, काय बोलाल? मुंबईकरांचं प्रेम आहेच पहिल्यापासूनच आहे. आणि जे आपली 3-4च आहेत, पण ही हक्काची आहेत सगळी. कधी फोन लावा, रात्री 2 वाजता लावा, फोन उचलणार, काय मदत असेल ती करणार. मुंबईमध्ये कधी आलोय आणि झाली नाही. आमचे याचे एक गांधारीचे तेजस भंडारी आणि आदित्य म्हणून ते एक त्यांनी सगळं नियोजन घडून आणलं आज इथं. दादा आजच्या मैदानामध्ये काय अपेक्षा ठेवता? गुलाल होऊ शकतं का? गाडीचा स्पीड काय आता ड्रायव्हरला विचारलं, गाडी ते 1 नंबर पळाली बोललेत, बघू आता नशिबात आहे. गाडी मधून खेळली तर आणणार. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आज बघतोय एवढी सगळी फॅन फॅमिली आज तुमच्या पाठीमागे असतात. ते बकासूरची फॅन फॅमिली संपूर्ण 14 देशांमध्ये झालेली आहे. बघायला गेलं तर देव म्हटलं जातं त्याला बैलगाडा क्षेत्रामधला. कसा आनंद असतो तुमचा? नाही म्हणजे आपण ज्या बैल सेवा करतो त्याचे एवढे एवढे प्रेक्षक त्याचे मनातून मानतात त्याला. बैल नसेल तर मैदान बघत नाही कोण, फोन लाईव्हला जात पण नाही. तुम्ही आता व्ह्यूअरशिप बघत असता घाटावरती तरी, त्याच्यामुळे ते प्रेम आहे त्याच्या बैल. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. सेमीनंतर एक मोठी मुलाखत घेऊ. बाकी खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.